चला चालू करूया. सुप्रभात सर्वांना. परत एकदा खूप दिवसानंतर आपण परत भेटतोय, कारण की मधी माझी पण तब्येत आजारी होती, एक्झाम पण होती, त्याच्यामुळं मागल्या लास्टच्या लेक्चरला आपण काय घेतलं, काय चालू केले, घातांक चालू केले. बरोबर. घातांकचे नियम आपण घेतलेत का नाही घेतलेत? मला असं आठवायला लागले की आपण घेतले. तुम्हाला पण आठवलं पाहिजे. घेतले का नाही घेतले? घेतलेत. 2-3 नियम फक्त रिपीट करूया. काय येईल? काय येईल? एचा यम अधिक यम. त्याच्यानंतर काय ते सांगा आपण काय करायचं? एम वजा मग काय करायचं? ए भागिले बी, ए भागिले बी यमचा इसका क्या म्हणजे हेच गणित जर का मी असं म्हणून दिले, म्हणजे कसं दिलंय 9चा चौथा भागिले 3चा चौथा, तर उत्तर काय येईल हे मला काढायचं. सत्तावीसचा चौथा. वासू कुठं आहे? वासू नाही, तो नाही, उमाकांत नाही, सोडूनच गेला का? डर गया कोल्हापूर को. चला हेच काय ना बघा, मी 2 गोष्टी तुम्हाला सांगितलं. एक तर पाया समान असेल किंवा घात समान असेल. आता काय समान आहे? घात समान आहे. इथं घात समान नव्हता, इथं पाया समान होता. पाया समान असेल, गुणाकार असेल, पाया तोच घेणार, घातांकाची बेरीज करणार. बरोबर आहे. आता पाया भिन्न आहे, घातांक समान आहे, घातांक तोच ठेवा, जे काय ऑपरेशन दिले ते करून घ्या. म्हणजे काय? ए भागिले बी. लक्षात आलं? ए छेद बी त्याचा काय येईल? यम. म्हणजे 9 भागिले काय होईल? 3. त्याचा किती येईल? चौथा. उत्तर किती येईल? 3चा चौथा म्हणजेच किती? 81. लक्षात आलं? चल नाही, वजाबाकी कधी करायची बघा. दोन्ही एक्झाम्पल मध्ये फरक तुम्हाला लिहून देतो. म्हणजे बघा 9चा चौथा भागिले 3चा चौथा आहे, बरोबर. आणि दुसरं एक्झाम्पल आहे 9चा पाचवा भागिले 9चा चौथा. दोन्ही एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे? इथं कोण समान आहे? घात समान आहे. इथं कोण समान आहे? पाया समान आहे. त्याच्यामुळे घातांमध्ये 2च गोष्टी समान असू शकतात. काय? एकतर पाया किंवा एकतर घात. आपण लक्ष देऊन बघायचं. हा नियम कोणता आता सांगितला? तो सांगितला. जर का पाया समान असेल तर काय येईल? 9 तेच ठेवणार, 5 वजा 4 म्हणजे उत्तर किती येईल? फक्त 9. आणि इथं काय होणार? इथं 4 तसंच राहणार आणि ए छेद बी येणार. ह्याचा फॉर्म्युला आपण असा घ्यायला, आपण कसा लिहून दिलाय बघा. अगोदर आपण हे ए छेद बी चा यम दिलाय, बरोबर. ए चा यम छेद बी चा यम असं दिले. घातांकाच्या नियमामध्ये आपण असं लिहून दिले. म्हणजेच काय? हे म्हणजेच असं परत ए चा यम भागिले बी चा, बरोबर. फक्त याचं याच्यात कन्व्हर्जन करता आलं, उलट सुलट करता आलं पाहिजे. आपण थोडीफार एक्झाम्पल घेतल्यात, छोटी छोटी किंवा एकदम नॉर्मल बऱ्यापैकी आपण गेलोय पुढं. त्यातलंच पाठीमागची 2-3 एक्झाम्पल आपण घेऊया त्या प्रकारचे आणि मग पुढे जाऊया. या वासू पण गावडे गेले इथे मी आहे का नाही?
10. बघ, पहिल्यांदा काय करणार, हे एक एक घात घ्या. 2 गुणिले 5चा किती होईल 12/5चा किती होईल 3 दोन्ही 6. बरोबर. आता पाया समान आहे, घाताची काय करणार बेरीज. 5चा किती येईल 14 भागिले 5चा 6 यांची वजाबाकी होणार. 5चा किती होईल 9. 9 येणार ना, काढील 8. बरोबर. 5चा n अधिक 1 असं आलं. हे दोघं कॅन्सल केला, राहणार काय 8 बरोबर n अधिक 1. n बरोबर काय येईल 8 वजा 1. n बरोबर किती येईल 10. कुठं आलं, कुठे चुकलं गुन्हा. चला अजून एक घ्या, या पटकन घ्या. हे साईडला करतो, फक्त दुसरं एक्झाम्पल समोर लिहितो, सोडवायचं घ्या. पलीकडे ट्राय करा. फक्त एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला काय डोक्यात पाहिजे बघा. पहिल्यांदा काय पाहिजे, जर का मला याचा आन्सर काढायचा आहे तर डोक्यात पहिला आलं पाहिजे की माझा पाया कसा पाहिजे. पहिली गोष्ट, मला सगळ्याचा पाया समान पाहिजे. इथं किती आहे 3 आहे, इथं 9 आहे, इथं 3 आहे. याचा अर्थ माझा पाया समान करून घ्यायला पाहिजे मला. मग होतोय काय, होतोय म्हणजे ह्या 9ला मी 3 करू शकतोय. लक्षात आलं काय, हे समजलं पाहिजे. पहिली गोष्ट महत्वाची, घात म्हणजे घातांकाचा जर का तुम्हाला नियम वापरायचा असेल तर पाया कसा आहे, घात कसा आहे हे बघायचं, म्हणजे त्याचा ढाचा कसा चाललाय ते बघायचं. ही गोष्ट आपल्याला करून घ्यायला पाहिजे. ती गोष्ट करून घेतली आन्सर तुम्हाला लगेच मिळून जाईल. अरे वा, आता हे तोंडीच करूया. म्हणजे वा 7 35 35 चोक 140. आता इथं वरती आला किती 9चा किती घात आला 140. खालचा किती आलाय 3चा 8. बरोबर. आता वा हे तर 3 करायचं आहे मला, हे 9चं 3 करायला काय करणार मी 3चा वर्ग लिहिणार. म्हणजे कसं लिहिणार 3च्या वर्गाचा कितवा येईल 140. म्हणजेच 3चा कितवा येईल 280. छेद किती येईल 3चा 8. आता आलं का समान. आता वजाबाकी करा. 200 किती राहील 72. 3चा 272 बरोबर इकडे किती लिहिलंय 3चा x वजा 4. म्हणजेच काही 3 3 गेलं, राहणार किती 272 बरोबर सॉरी 272 बरोबर x वजा 4. x बरोबर ना 276. लक्षात आलं. फक्त काय याचा एकच घात करून घ्यायचा. एकच घात करून घेतला की पाया समान असतोय. पाया जाता पाया गेला की घाताची तुलना करून घ्यायची. उत्तर किती येईल x बरोबर 276. या प्रकारची मागल्या लेक्चर आपण एक्झाम्पल घेतले. बरोबर. घ्या पुढे पटपट. झालं.
सोपं एक्झाम्पल आहे. हे 1 नंबर आहे, 2 नंबर लागलं तिथे. तिथे x ची किंमत काढायची, इथे ह्याची किंमत काढायची. झालं. पहिल्याचा 2/1 पहिल्या 0 आहेत, 0 0. दुसऱ्याचा 4/3. बघा बघूया आन्सर काय केलं. पहिल्यांदा बघा, मला सांगा कोणत्याही संख्येचा शून्यावा घात किती येतो. आपण नियमच लिहून दिलाय कोणता, a चा शून्यावा घात बरोबर 1. बरोबर. a च्या ठिकाणी कोणतीही संख्या असू दे, फक्त शून्य असता कामा, शून्य नाही, फक्त कोणतीही संख्या असू दे. म्हणजे बघा 11चा शून्यावा किती येईल 1, 13चा शून्यावा 1, वजा 15चा शून्यावा 1, अधिक 1 भागिले सगळ्यांचा 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1, 1 1 2 2 2 वजा 2 0/1 म्हणजेच किती उत्तर येणार 0. बरोबर. पहिल्याचा आन्सर. आता या दुसऱ्याचा आन्सर मध्ये इकडला भाग परत x मधला आहे, आपण त्याचा विचार लगेच करणार नाही. आपण कशाचा विचार करणार, इकडं. मग बघा परत 1 अधिक 1 अधिक 1 किती येणार 3. 1 गुणिले 1 गुणिले 1 1 म्हणजेच किती आलं 3. बरोबर. काय आलं x चा 9चा x वजा 3. आता बघा, आता मला काय पाहिजे, पाया कसा पाहिजे, समान पाहिजे. पाया समान करायचा असेल तर इथे किती पाहिजे मला 3 पाहिजे. म्हणजे 3 बरोबर 3चा वर्ग आणि त्याचा घात किती येणार x वजा 3. ह्या दोघांचा काय होणार गुणाकार, म्हणजेच किती येईल 3. बरोबर. इकडे किती येणार 3चा 2x वजा 6. वजा 6 कुठून आलं बघा, हा पूर्ण कंस असणार, 2 न x ला गुणणार, 2 न 3 ला गुणणार. बरोबर. आता 3 3 गेलं, इथं वरती काय नाही म्हणजे किती असणार 1. आता 1 बरोबर काय येईल 2x वजा 6. हे वजा 6 इकडे आलं, x इकडे येणार, 2 इकडे येणार, हे आलं 6 7 होणार, वजा 6 इकडे येऊन अधिक झालं, 7 झालं, आणि हे 2 x बरोबर किती येईल 7/2. ओके. जरासा अवघड म्हणून जाऊया, जरासा अवघड म्हणून जाऊया, म्हणजे स्टेप 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 पुढे जायचं. अवघड काय नसते, आता सोपं होतं. चला, समजलं की सगळं सोपं सोपं होत जात. या चौथ्या मुळात काय आहे, 5चा कितवा घात आहे 2x अधिक 6, आणि पुढे काय सांगितले बरोबर किती आहे 5चा 8वा आहे. तर x ची किंमत तुम्हाला विचारली. काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिली एक गोष्ट केलीच पाहिजे. काय केली पाहिजे, काय केली पाहिजे, करणी चिन्ह काढून टाकायचं. त्याला काय करायचा घाताच्या स्वरूपात लिहायचा. कसा लिहिणार, जेवढं व मूळ आहे तेवढं कसं लिहायचं सांगितलंय आपण,
अशा स्वरूपात लिहायचं. म्हणजे कसं, म्हणजे बघा असं जर का वर्गमूळ चिन्ह असेल किंवा घनमूळ चिन्ह असेल तर कसं लिहिणार, जी काय संख्या आहे त्याच्यावरती किती लिहिणार 1/3. बरोबर आहे. आता हे कितवं मूळ आहे, चौथं. म्हणजे याच्यावरती काय लिहिणार 4. म्हणजे बघा किती येईल 5चा हे 2x अधिक 6 आणि याचा कितवा होणार, बरोबर. आता हे ह्याला गुणणार का, घाताचा घात घाताचा गुणाकार, म्हणजेच किती येईल 5चा 2x अधिक 6 छेद किती येईल 4. बरोबर. इकडे किती आहे 5चा. आता बघा सोपं झालं, 5 5 जाणार, राहणार काय शिल्लक फक्त 2x अधिक 6 छेद 4 बरोबर किती येईल 8. हे तिकडे गेलं, 8 चोक 32. म्हणजे राहिलं काय 2x अधिक 6 बरोबर 32. 6 वाजा झालं, शिल्लक किती राहणार 26. x बरोबर 26 भागिले हे 2 होणार, म्हणजे x बरोबर काय येईल 13. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं होतं, आपल्याला दिसताना हे अवघड दिसणार, फक्त ह्याला वरती टाकला की आपल्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये येते. लक्षात आलं एवढं का रे, काय काय बस लवकर नाही भेटली, कुठं राहतोय तिकडं, काय राहतोस हा असं तुम्ही. हे बघ हे ना आम्हाला काय सांगितलं माहितीये काय, हे ना आम्हाला सांगितले की वासूला रूम वरती वासू निवांत बसलेला आहे, तो लेक्चरला आलेला नाही, असं हिने मला सांगायचा प्रयत्न केला. आणि मी काय एकटा नाही, ही सगळी पोरं पुरावेला आहेत का नाहीत. चला झालं, पुढचं देऊ कशाला गुणलं केला असाल ना, 2x अधिक 6 गुणले 1/4. डायरेक्ट ह्याला सगळ्याला छेदाल ना, सगळ्याला छेद दिलेला, म्हणजे छेदाचा गुणाकार करून छेदाचा लिहिला. ह्याचा छेद किती आहे बघा, ह्याचा छेद 1 असणार, ह्याचा छेद किती आहे 4. 1चा याचा गुणाकार होणार, याचा याचा गुणाकार होणार. घ्या चला. आता हे तर सोडवा सोपा आहे. आता त्या करणी चिन्हात काय लिहिलेलं नाही म्हणजे काय असणार आहे 2. तेवढं तरी माहित असू दे. आता वासू एवढ्या वेळानं आलाय, आता वासू काय म्हणणार, हे काय तुम्ही टोपी त्याला काढली असा, ही टोपीचा काय प्रकार आहे. आता हे लेक्चर नंतर देणार 3. बघा काय करणार, याला घालवून टाकलं, याला किती 2x अधिक 6 कंसाचा किती येईल 1/2 बरोबर 7चा 6वा, यांचा गुणाकार किती येईल 2x अधिक 6 छेद 2 बरोबर. आता हे डायरेक्ट छेद बी घालून टाकला, झालं किती 6. 6 तिकडे मल्टिप्लाय 2 मल्टिप्लायला गेलं, 2x अधिक 6 बरोबर 12 वजा झालं, 2x बरोबर 12 वजा 6, 2x बरोबर 6, x बरोबर किती येईल किती आलं बरोबर. आता घ्या तर x बरोबर किती, तर x बरोबर किती. पहिली गोष्ट तुलना करायची असेल तर काय समान पाहिजे, काय समान पाहिजे बघा. तुम्हाला x कुठे दिसते, घातात दिसते. आपण घाताची तुलना कधी करतोय, जेव्हा 3 3 जाणार तेव्हा घाताची तुलना करणार ना, बरोबर नाही. मग आता ह्याला इथं किती दिसायला लागलंय, हे जर तुम्ही 3 करू शकताय का 3 चे 81 करू शकताय, 3 चे 81 करायचं, कसं करायचं 3चा चौथा घात करायचा, बरोबर आहे. मग 3चा चौथा घात केला, ह्यातला घेणार किती बाहेर, मग नेहमी लक्षात ठेवा बघा 2 गोष्टी आहेत, हे दोघं पण एकमेकात कन्व्हर्टेबल आहेत, पण नेहमी मोठ्याला लहानामध्ये कन्व्हर्ट करायचं. 3 ला 81 करायचं नाही, 81 ला 3 करायचं.
म्हणजे काय बघा, 3चा पहिला घात 3, दुसरा घात 9, तिसरा घात 27, चौथा घात 81. म्हणजे ह्या 81च्या जागी 81ला बाहेर काढायचा आणि किती लिहायचा, 3चा चौथा. बाकी सगळं आहे तसं बघ. ह्या फक्त 81 जागी 3चा चौथा घात आला आणि वरचं 4 आहे तसं, म्हणजे उत्तर काय आलं बघा. कसं येणार, 3चा 3x बरोबर 3चा चौथ्याचा किती होणार, चौथा. आता बघा 3चा 3x आणि 3चा किती होणार, 4 चोक 16. आता तुमचं 3 3 जाईल काय, बरोबर आहे. आता राहणार काय शिल्लक, फक्त 3x बरोबर किती राहील, 16. x बरोबर काय येईल, 16/3, जे तुमचं आन्सर असेल. लक्षात आलं. अनेक देतो यातलं. या सेम, फक्त काय मागं मी चार्ट लिहून दिलाय मागच्या लेक्चरला. समजा हे आठवत नसेल 2चा 64 हा कितवा घात आहे, तर त्यात बघा पाठीमागं किती, 4. स्वागत आहे आपलं. हा भारी आहे, भारी आहे. या बघा 64 म्हणजे 2चा कितवा घात येईल, 6वा, बरोबर आहे. म्हणजे हे लिहिणार 2चा 6वा, त्याचा कितवा, दुसरा. इकडे आहे तसं 2चा 3x, 2चा 3x बरोबर 2चा कितवा येणार, 12वा. 2 2 गेलं, 3x बरोबर किती येईल, 12. x बरोबर किती येईल, 4. घ्या आता. तर x बरोबर किती, किती, -203. बघा काय करायला पाहिजे, इथे किती करायला पाहिजे, 7 करायला पाहिजे. म्हणजे किती येईल, 7चा दुसऱ्याचा दुसरा. इकडे किती आलं, 7चा 3/2x अधिक 5 बरोबर 7चा चौथा. 7 7 गेलं, 3/2x अधिक 5 बरोबर 4. 5 तिकडं काय जाणार, अधिक आहे वजा होणार, म्हणजे किती येईल, -1. आता हे 2/3 आहे, ते तिकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय 2/3 राहिलं x. x बरोबर -2/3. आता हे इकडं नेलं, काय केलं, वजा कसं आलं, -1 का आलं. आता हे जर का मी परत सांगणार नाही, हे -1 का आलं, लहान संख्येतून मोठी संख्या वजा केल्या, वजा आलं. बघा हे इकडं मल्टिप्लायला आहे, इकडे जाऊन काय झालं, उलट झालं. हे भागिले 2 होतं, अंशात गेलं, 3 अंशात आहे, छेदात गेलं. उत्तर किती आलं, -2/3. ओके. याने पहिल्यांदा इथं प्लस आहे, हे प्लस पहिला पलीकडे न्यायचं, नेहमी लक्षात ठेवा. प्लस आणि मल्टिप्लाय एकत्र असेल तर नेहमी प्लस पहिला न्या, त्याच्यानंतर मल्टिप्लाय न्यायचं. घ्या.
पहिल्यांदा काय करायला पाहिजे, पाया समान ऑलरेडी आहे का नाही आहे? कुठं समान नाही बघा, विचार करा. चला सांगा बघा. काय काय करायला बघा, काय केलं पाहिजे, 8चा 2p अधिक 4 सॉरी 2p अधिक 8 छेद 8चा वजा 3p वजा 9. आता हे वजा 9 कुठनं आलं, काय आलं, कुठं जायचं, पाठीमागं लेक्चर आहे बघायचं आणि यायचं पुढं. आता यात परत काय होणार, पाया समान आहे, पाया तोच ठेवला, दोघांची वजाबाकी करणार, पण वजाबाकी करत असताना पुढल्या ह्या दोन्ही संख्यांना मी काय टाकणार, कंसात टाकणार, का चिन्ह वेगवेगळी आहेत. परत काय येणार, वजा 3p वजा 9 बरोबर. आता परत लेक्चर नंबर 1 नियम क्रमांक 1, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलणार का नाही बदलणार, बदलणार. अधिकचे वजा होणार, वजाचे अधिक होणार. हे 2p अधिक 8 तसंच हे काय राहिलं, अधिक 3p अधिक 9. आता 3p आणि किती होणार, 5p अधिक किती 17 बरोबर. आता इथपर्यंत तुम्ही आन्सर काढलं बरोबर आहे. पण इकडे जायला उत्तर किती दिले, 1. आता तुम्हाला पाया समान आहे का घालवायला, तुम्ही कशाच्या बाबतीत बोलायला लागला, तुम्हाला तुमच्या जी किंमत तुम्हाला पाहिजे ती कशातली आहे, घातातली आहे बरोबर आहे. याचा अर्थ घाताची तुलना मला केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आन्सर निघणार नाही. मग जर का घाताची तुलना करायची असेल तर पाया कसा पाहिजे, समान पाहिजे. पण इथं पाया किती आहे, 1 आहे. आपण ह्या 1चा 8 करू शकतोय काय, जर का एक संख्या असेल तर तिचा पाया तुम्ही कितीही करू शकताय. कसं काय, त्याचा घात किती घ्या, 0 घ्या, उत्तर किती येईल 1. 15 घ्या, कोणताही घ्या, मला आपला किती पाहिजे इथं, म्हणून मी इथे किती घेणार, 8चा 0. 8चा 0 घात आला. आता 8 8 जाईल काय, राहणार काय शिल्लक, फक्त 5p अधिक 17 बरोबर 0. हे तिकडे गेलं, 5p बरोबर वजा 17, p बरोबर वजा 17 छेद. ओके, हे असलं सोपं 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 आपल्याला असते. पुढचं एक्झाम्पल लेतो. पहिल्या बाजूला एक्झाम्पल दिले, त्या एक्झाम्पल मध्ये काय वेगळं आहे ते बघा, काय वेगळं दिसायला लागलंय. हे झालं लिहून, झालं लिहून, त्याला इकडे घेतो मध्ये सेंटरला. हा चल देऊ पहिले सोडून. काय करायचं आहे, तुमच्याच डोळ्यासमोर एक्झाम्पल दिसायला लागले, तुम्ही काय करणार, इथे किती दिसते 125 दिसायला लागले, इथे 725 दिसते, इथे 3125 दिसते. आतापर्यंत आपण बेसिक मध्ये काय शिकलो की पाया समान असणारी किंवा जरा जवळपास आपण समान करणारी सगळी आपल्याला दिसेल असं आपण बघत होतो. 8 8 दिसत होतं, 4 4 दिसत होतं बरोबर आहे. आता काय दिसायला लागले, हे सगळंच वेगळं दिसायला. आता नेहमी लक्षात ठेवा, जर का असं काहीतरी तुम्हाला आलंय तर नेहमी त्याचा पाया तुम्हाला 1 करताच येतोय, कोणताही एक संख्या करता येतोय. आपण त्याच्यासाठी चार्ट लिहून दिला, चार्ट लिहून दिल्यामुळे त्याला मला ह्या किमती त्या डोळ्यासमोर याव्यात याच्यासाठी तो चार्ट लिहून दिला. त्याच्यामध्ये बघा हे 125 म्हटलं तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे कितीचा घात आहे,
हिचा आहे तिसरा घात, हा 5चा आहे बघा, इथं 5 येते, इथे येईल का 5? 4 येते, 5 येते. इथं सगळ्याचा घात काय येऊ शकतो, सॉरी छेद काय पाया 5 येऊ शकतोय, म्हणजे काय येणार बघा, 5चा किती येणार तिसऱ्या, त्याचा चौथा, गुणिले हा किती येईल 5चा चौथा, चौथ्याचा किती आहे दुसरा, बरोबर 5चा किती आहे हा पाचवा, त्याचा किती आहे यम वजा 2. आता हे पहिल्या फॉर्मॅटमध्ये आलं काय, या फॉर्मॅटचे आपण मागे एक्झाम्पल सोडवलं, म्हणजे काय याच्यापेक्षा एक स्टेप पुढे गेलं तर संख्या तुम्हाला डायरेक्ट देतील किमती काढून, बरोबर आहे. मग या 5चा किती होईल, 5 3 चौक 12 गुणिले 5चा 4 दोन्ही 8, बरोबर 5चा किती होईल, दोघांची बेरीज करा, 20 आलं, 5चा 20 बरोबर 5चा 5 यम वजा 10, 20 बरोबर 5 यम वजा 10, हे अधिक झालं किती होईल 30 बरोबर 5 यम, 6 बरोबर काय येईल उत्तर तुमचं यम, यमची किंमत किती येईल 6. तो चार्ट लिहून घेतला असेल तर डोळ्यासमोर फक्त ठेवा असू दे, कारण की पुढचं एक्झाम्पल मी आता दिलं तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की कितीचा खाते आलाय, 7चा आलाय, 4चा आलाय, 8चा आलाय. चल पुढचा या. या 16चा 4x बरोबर 2, बरोबर तुम्हाला काढायची किंमत x ची.
किती किती येते चला बघा हा कितीचा आहे 5चा आहे कितीचा 4चा 5वा घात 4च्या 5व्याचा तिसरा बरोबर गुणिले 4च्या तिसऱ्याचा चौथा 4च्या चौथ्याचा दुसरा बरोबर 4च्या दुसऱ्याचा किती आहे किती येईल इकडं 4चा 15वा गुणिले 4चा 12वा भागिले 4चा 8वा बरोबर 4चा 8x वजा 4 12 आणि 15 4चा 27 वजा 8 एकत्रच लिहिलं हा पुढं 4चा इकडं आहे तसा इकडे किती येईल वजाबाकी 19 बरोबर आता हे घाललं हा किती येईल 8x वजा 4 इकडे काय होणार बेरीज 23 बरोबर 8x x बरोबर 23 भागिले द्याल ओके घ्या पुढचं इकडे पुढचं एक्झाम्पल लिहिलंय बघा ज्यावेळी घातांकामध्ये काय येईल अपूर्णांक येईल म्हटलो मागल्या लेक्चरला आपण सांगितलं तर काय करायचं आहे त्यावेळी अशा प्रकारचा घात समोर दिसणार त्यावेळी अंश काय सांगणार आणि छेद काय सांगणार अंश काय सांगतोय तेवढा वेळा घात घ्या तेवढी वेळा काय करा गुणाकार करा आणि छेद काय सांगतोय तेवढं वेळ काय घ्या मूळ घ्या बरोबर आहे आता हे काय आठवत नाही आपल्याला दोन प्रकारच्या ऑर्डर देतोय बरोबर आहे घात दोन प्रकारच्या ऑर्डर देणार त्या ऑर्डर फक्त दिलेल्या संख्येवरती अप्लाय करायचे आहेत बरोबर आहे आता पहिल्यांदा बघा ह्या दोन संख्या दिल्यात बरोबर आहे घाताचा घात म्हणजे घाताचा काय करणार गुणाकार म्हणजे 1024च्या वरती काय लिहिणार मी 3/4 गुणिले 4/5 हे गेलं राहणार किती फक्त 3/5 म्हणजे 1024चा किती काढायचंय मला 3/5 आता 5 काय सांगणार पाचवे काय घ्या मूळ घ्या आणि काय करा हे काय करा घात करा कितवा घात करा तिसरा घात करा किंवा घन करा बरोबर एक काय सांगते घन करा आणि 5 काय सांगणार पाचवं मूळ घ्या आता 1024 कुणाचं पाचवं मूळ आहे आताच आपण बघितले म्हणजे 1024 कुणाचा पाचवा घात आहे तर 4चा आहे बरोबर आता इथेच घेतले सेम मग ह्याचं हे 5 खाली ऑपरेशन झालं तर काय म्हणणार खाली देईल 4 आता राहिला कोण शिल्लक 3 तो आहे तसा घ्यायचा वरती किती उत्तर येईल 64 म्हणजे एक एक क्रिया करत जायचं एकदा छेदाची करायची त्याच्यानंतर अंशाची करायची उत्तर मिळून जाते उत्तर किती येईल 64 परत सांगतो बरोबर असं होतं पहिल्यांदा घाताचा घात म्हणजे घातांचा म्हणजे ह्या दोघांचा काय करणार गुणाकार 3/4 गुणिले 4/5 उत्तर किती आलं 3/5 मग अशी काय म्हणलो मी कर्णी चिन्हात 4 होतं इथे काय संख्या लिहिली ती किंवा x आहे म्हणा तर काय लिहितोय आपण x चा किती लिहिणार 1/4 हे छेदातलं 4 तुम्हाला काय सांगतंय हे कर्णी चिन्ह आहे म्हणून सांगत असते बरोबर म्हणजे आता ह्या 1024च्या वरती किती उत्तर आले आपलं 3/5 आता हे 3/5 तुम्हाला काय सांगते 3 काय करते 3 म्हणजे अंशातील संख्या सांगणार तुम्हाला घात घ्या म्हणजे आपण इथं म्हणतोय बा 3चा दुसरा हा काय झाला घात बरोबर आणि 9चं हे काय झालं वर्गमूळ बरोबर काय बघा हा काय झाला वर्ग हे काय झालं वर्गमूळ हे लिहितोय मी नेहमी छेदात असं आणि हा कसा लिहितोय डायरेक्ट अंशात लिहितोय
बरोबर काय? म्हणून आता इथं किती दिलंय? 3. हा काय म्हणतोय? घन करा. घन करा म्हणजेच काय? तिसरा घात घ्या. कितवा घात घ्या? तिसरा घात घ्या. आणि हे छेदातलं 5 काय सांगणार? एवढं व मूळ घ्या. म्हणजे काय बघा, जर का असं दिलं मी, हीच संख्या अशी लिहिली आणि ते लिहिलं 5, तर तुम्ही उत्तर सांगा किती? 4. का? याचं 5वं मूळ काढलं 1024चं, तर उत्तर किती येते? 4. कारण की 4चा 5वा घात कोण आहे? 1024. बरोबर आहे? मग इथं हे ऑपरेशन पहिला करायचं, म्हणजे ती क्रिया पहिला करायची. का पहिला करायची? मग तुम्ही 1024चा तिसरा घात करणार असला, तिसरा घात करा, 3 गुणाकार करा, त्याच्यानंतर त्याचं 5वं मूळ काढा, उत्तर तुमचं 64च येणार, बदलणार नाही. पण आपल्याला सोयीस्कर जाण्यासाठी नेहमी पहिल्यांदा मूळ घ्यायचं. मूळ निघत असेल तर मूळ घ्यायचं. बरोबर? इथं मूळ निघते का नाही? निघते. किती येते? 4. मग 4 हे 5 गेलं, मग राहणार किती? 4. वरचं आहे तसं 3, म्हणजे उत्तर किती येईल? 64. म्हणजे एक एक क्रिया करायची, वरची संख्या घालवायची, क्रिया करायची, संख्या घालवायची. एक फक्त घ्या लिहून, परत आणि दुसरा पण सांगूया. परत सांगतो दुसऱ्याने देतो एक्झाम्पल. लिहून घेत असताना म्हणत म्हणा, म्हणजे आजूबाजूला पुढे सांगायचं नाही, मनातल्या मनात ते रिपीट करायचं. हा, हे असं आलं, असं आलं, म्हणून मी खाली उचललं असं. झालं? चला घ्या. घ्या. काय येईल? पहिल्यांदा 2401 काय आहे, कुठं आहे, ते लगेच लक्षात आलं पाहिजे. कितीचा घात येतोय? 2401. हा जो आहे तो त्या चार्ट मध्ये नेमका कुणाचा आहे हे आठवल्याशिवाय तुम्हाला काय पुढे कळणार नाही. कळणारच नाही एक्झाम्पल पुढं. त्याच्यासाठी ती संख्या पाठवून घेतल्या पाहिजेत. पहिल्यांदा बघा, याचा दोघांचा काय करणार? काय करूया? गुणाकार. किती येईल? 3/7 गुणिले 7/4. किती उत्तर येईल? 3/4. म्हणजे 2401 3/4 हे चौथा घात कुणाचा तरी पाहिजे, म्हणजे पाहिजे. कुणाचा आहे? चौथा घात आहे. 7चा चौथा घात आहे. उत्तर किती राहील? 7. वरती किती येणार? 3. 7चा घन 343. 343.